तर आज तुमच्याबरोबर अशा प्रकारे सुंदर चाफ्याची कंठी जी का मी स्वामींसाठी बनवली आहे ती शेअर करते। खूप छान झाली आहे। श्री स्वामी समर्थ। सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह सुवर्ण ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आज तुमच्याबरोबर शेअर करते मी चाफ्याच्या फुलांची कंठी। जास्त वेळ नाही घेत तुमचा, चला स्टार्ट करते। तर अशा प्रकारे ना चाफ्याच्या छोट्या छोट्या जे कंठ्या आहेत त्या बनवून मी एक मोठी कंठी बनवणार आहे। ह्या दोन मी बनवून घेतलेल्या आणि अजून एक मला बनवायची होती। तर इथे मी ही ऊल घेतलेली आहे। मला ग्रीन कलर पाहिजे होता तर माझ्याकडे ही ऊल होती ना, तर ती घेतलेली आहे। तुम्ही कोणतीही दुसरी ऊल घेऊ शकता। पिवळा आणि ग्रीन कलर छान वाटतो, त्यामुळे मी हा ग्रीन कलरचा इथे वापर करतो। तुम्ही कोणताही कलर वापरू शकता, पण ऊलच घ्या सांगेल, कारण का छान अशी वाटते ती कंठी बघायला सुद्धा। सफेद धागा असेल तर एवढी खास वाटत नाही। तर अशा प्रकारे ना ती आता ही फळी सगळ्यांनाच माहिती आहे। फळीला मी व्यवस्थित अशी बांधून घेते आणि इथे सुद्धा घट्ट 2-3 गाठ मारून घ्यायच्या आणि घट्ट ठेवायचा धागा, म्हणजे जे आपण फूल घालतो ना ते व्यवस्थित त्याच्यामध्ये फिटमध्ये राहतं। आता इथे भरपूर सारी फुलं आहेत, तर अशा प्रकारे मी निवडून व्यवस्थित अशी मोठी मोठी फुलं इथे लावून घेते। आणि 2 माझ्या कंट्या आहेत त्या बनवून झालेल्या, त्याच म्हणजे वेणीसारखे सुद्धा तुम्ही देवीला वाहू शकता अशा प्रकारे बनवून। आता दिसते ना तुम्हाला व्हिडिओमध्ये, तशाच प्रकारे आपल्याला एक एक फूल विणून घ्यायचं आहे। एक फूल ठेवलं ना का अशा प्रकारे एक गाठ मारून घ्यायची व्यवस्थित आणि एकदम व्यवस्थित अलगद मारायची, कारण का ही चाफ्याची फुलं आहेत त्याच्या पाकळ्या तुटू शकतात। एकदम घट्ट खेचायची नाही, फक्त फिट फूल राहायला पाहिजे एवढं बघायचं, पण घट्ट गाठ खेचायची नाही। आता ह्या वूलमध्ये मी पहिल्यांदाच बनवते, मस्त तयार झालेली। आणि नेहमी मी ना बारीक आपली साधी ऊल असते ना, साधी ऊल किंवा बेबी ऊल त्याच्यामध्येच बनवते। आता मला ग्रीन कलर माझ्याकडे नाही आहे, संपले आहे ऊलमध्ये, त्यामुळे मी ह्या ऊलचा वापर केला आहे। ही ऊल कशासाठी आणली ते सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगेलच। तर अशा प्रकारे मस्तपैकी एक एक फूल व्यवस्थित ठेवून अगदी म्हणजे मी सांगेल ना, सगळ्यात सोपी जी वेणी आहे देवीसाठी ती तुम्ही अशी बनवू शकता। त्याचबरोबर कंठी स्वामींसाठी अशी बनवू शकता। आता इथे मी छोट्या छोट्या बॅचमध्ये अशा प्रकारे ह्या कंठी बनवून तिची एक मोठी कंठी बनवणार आहे। आपल्याकडे एखादी हँडलवाली म्हणजे हात असतात अशी खुर्ची असते ना, तिला असं व्यवस्थित बांधायला, अगोदरचे मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे माझी कंठी, तिला मी खुर्चीला असं प्रकारे मोठा असा धागा बांधून, किंवा आपल्याकडे टेबल वगैरे असेल काहीतरी असं मोठं लांब त्याला आपण बांधून बनवता येईल ना, तर आपण बनवू शकतो घट्ट असा धागा। आपल्याला एकदमच मोठी कंठी पाहिजे असेल तर ती तिथे आपली तयार होते, म्हणजे 2 साईडला असं काहीतरी बांधायला असेल ना का आपली कंठी व्यवस्थित तयार होते। आता माझ्या इथे काय झालेलं, माझी जी खुर्ची होती ना ज्याच्यावर मी अगोदर तुमच्याबरोबर कंठी शेअर केलेली ती तुटली, त्यामुळे त्या खुर्चीवर मी दाखवू शकत नव्हती। मग मी विचार केला मी अशा प्रकारे 3 बॅचमध्ये तयार करते आणि त्यांना मग नंतर जॉईंट करायचे। तर तुम्हाला दाखवतेच कशा प्रकारे जॉईंट करते। नाहीतर 2 असं काहीतरी असतील ना, आता टेबलाचे पाय किंवा खुर्चीचे पाय, पण खुर्चीच्या पायांना सुद्धा जमू शकतं असं बांधून घट्ट, पण जरासं लांब असेल ना अंतर का आपल्याला मोठीच्या मोठी एक कंठी तयार करता येते। पण आपल्या ही जी फळी आहे त्याच्यावर सुद्धा मस्तपैकी तयार झालेली बऱ्यापैकी मोठी कंठी तयार होते, पण 3 बॅचमध्ये मला बनवायला लागली आणि ही एकच बॅचमध्ये आपली देवीसाठी वेणी तयार होती। आणि अशा प्रकारे तुम्हाला एकदम व्यवस्थित मी कशा प्रकारे ही कंठी विणलेली आहे ते दाखवलेलं आहे। नाही तर तुमचे नेहमी कॉमेंट्स असतात का हळू दाखवा, इथनं दाखवा, तिथनं दाखवा, तर मी सगळ्या साईडनी तुम्हाला दाखवलेली आहे कशा प्रकारे विणलेली आहे। आणि एक आशा करते का तुम्हाला हा व्लॉग आवडला तर तुम्ही लाईक जरूर कराल, आणि तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा कराल। आपल्या ह्या चॅनेलवर तुम्हाला नेहमीच वेगवेगळ्या फुलांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे कंठी, हार, त्याचबरोबर वेण्या तर बघायला मिळतीलच, त्याचबरोबर वेगवेगळ्या रेसिपीजसुद्धा बघायला मिळतील। माझी देवपूजा तर तुमच्याबरोबर मी शेअर करतेच, त्याचबरोबर माझा डेली ब्लॉगसुद्धा कधी कधी शेअर करते। तर असं काहीतरी रुटीन असतो आपल्या ब्लॉगचा आणि ते तुम्हाला नेहमीच बघायला मिळेल। आणि जर तुम्हाला हे सगळं आवडत असेल तर जरूर 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 सबस्क्राईब करा। तर इथपर्यंत आपली ही कंठी तयार झालेली आहे आणि लास्टला ना अशा प्रकारे 2-3 गाठ मारून घ्यायचे, म्हणजे ती फिक्स होऊन जाते। आणि आता अशा प्रकारे आपलं खिळ्यामधनं काढून घ्यायची कंठीचा जो धागा आहे तो, आणि आपल्या इथे 3 कंठ्या, 2 अगोदर बनवलेल्या आणि आता एक, अशा 3 कंठ्या मी तयार केल्या। खूप सुंदर दिसत होत्या, म्हणजे एकदम मी बोलेल ना सगळ्यात सोपं जे काय असेल ते चाफ्याची कंठी। आणि चाफ्याची फुलं स्वामींना किती आवडतात ते सगळ्यांनाच माहीत आहे। तर अशा प्रकारे ह्या कंठ्या आपल्या तयार झालेल्या आहेत 3। आता त्यांना मी जॉईंट
जॉईंट करते. तर एकदम सिंपल पद्धतीने तुम्हाला जसं त्यांना जॉईन करता येईल तसं तुम्ही करू शकता. इथे अशा प्रकारे मी ठेवून घेतलेले आहेत व्यवस्थित तिन्ही कंठ्या. आता ही एकनाथ छोटा स्वामींची मूर्ती असेल त्याला एकच बस झाली. आणि कधी कधी तुमचा फोटो तुम्ही स्वामींचा जितका मोठा असेल त्याप्रमाणे तुम्ही ही कंठी बनवू शकता. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं का तुमच्याकडे एखादा असं लांब सडक काहीतरी 2 असे टेबलाचे पाय वगैरे असतील त्यालासुद्धा तुम्ही घट्ट धागा बांधून बनवू शकता. तुमची मस्तपैकी लांब सडक एकाच धाग्यामध्ये कंठी तयार होईल. पण इथे मला तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर दाखवायचं होतं म्हणून मी या फळीवर दाखवलेलं आहे. अगोदरची माझी खुर्ची तुटली नसती तर मी खुर्चीवर तुमच्याबरोबर शेअर केली असती, पण जाऊ दे. इथे ना आपल्या जे दोन्ही कंठ्या आहेत ना त्या अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायच्या व्यवस्थित. छान अशी लांब सडक एक कंठी तयार होते. आणि ही कंठी तुम्ही स्वामींना फोटोला घालू शकता, मूर्तीला घालू शकता, त्याचबरोबर गणूबाप्पाला सुद्धा घालू शकता. काही हरकत नाही आहे. खूप सुंदर कंठी झालेली आहे. आता खूप सारी बाजारामध्ये चाफ्याची फुलं आलेली आहेत. जरूर बनवा आणि आपल्या घरातल्या स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला किंवा मठामध्ये जरूर घेऊन जा. ही सुंदर कंठी मी स्वामींसाठी बनवलेली आहे. आणि ही कंठी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि असेच छान छान ब्लॉग तुम्हाला नेहमी बघायला भेटतील ही माझी गॅरंटी आहे. चला तर भेटते उद्या छानशा ब्लॉगमध्ये. आता बाय.